हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज बनवत आहे मी चिकन बिर्याणी. तर चिकन आणलेलं आहे. चिकन आधी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. मी इथं धुवून घेत आहे चिकन. आणि आज मुलं म्हणाले की आई आज चिकन बिर्याणी बनव. तर लेकरांनी म्हटलं तर बनवावंच लागते, काही हरकत नाही. चिकन धुवून झालं आहे आणि आता आली आहे मसाले टाकण्याची वेळ. तर आधी हळद टाकत आहे मी, नंतर गरम मसाला टाकला आहे, लाल तिखट टाकत आहे चवीनुसार. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. धनिया पावडरसुद्धा टाकली आहे. तर 2-2 चम्मच मी असं टाकलेलं आहे. सगळं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकलं आहे. जी लसूण अद्रकची पेस्ट बनवलेली होती ती सुद्धा मी याच्यात 2 चम्मच टाकणार आहे. तर तुम्हाला म्हणजे एकदम कमी मसाल्यात बनवलेली ही बिर्याणी खूप टेस्टी होणार आहे. तुम्ही नक्की हा ब्लॉग पूर्ण बघा. जास्त मोठा नाही आहे, छोटासाच आहे. तर सगळे मसाले इथं टाकून तयार झालेत आणि ते सगळे मसाले आता मिक्स करून घ्यायचे. चिकनला सगळे मसाले लागले पाहिजे असे मिक्स करून घ्यायचे मस्तपैकी. आणि मिक्स झाले की 10 मिनटं मस्त झाकून ठेवायची. हे बघा, मिक्स झालेलं आहे सगळं. आणि मुलं म्हणतात तर मुलांना करून द्यावं लागते, कारण की लेकरांचं बाबा जे पाहिजे ते पाहिजे. तर बघा 10 मिनटं इथं झाकून ठेवते मी. आता एकीकडे घेतले तांदूळ थोडेसे निवडून घेते. काही नाही आहे, पण थोडा हात फिरून घेतला, काय हरकत नाही. तांदूळ धुवून घेते स्वच्छ 2-3 पाण्याने. तांदूळ पण धुवून घेते, कारण की तांदूळला पण बरीच पावडर लागलेली असते. जेव्हा तुम्ही तांदूळ धुता त्यावेळेस दिसते की पावडरचं पाणी किती निघते तांदूळाचं. तर कुकर चढवला आहे गॅसवर. तर कुकर चढवला आहे तर त्याच्यात टाकलं आहे तेल. आणि जी चिकनला मसाले लावून ठेवलं होतं ते चिकन त्याच्यामध्ये टाकलं आहे. आता चिकन चांगलं तेलात फिरून घ्यायचं. एकीकडे भात शिजवायला टाकला होता. जास्त शिजवायचे नाही, थोडेसे तुम्हाला माहीतच असतील कसे पाहिजेत. तर थोडे कच्चे तांदूळ पाहिजेत, म्हणजे अर्धे शिजलेले अर्धे कच्चे अशी बिर्याणीसाठी तांदूळ पाहिजेत असतात. तर थोडे कच्चे आहेत हे, तर मी काढून घेतले आणि चाळणीत टाकून ठेवले, कारण की त्याच्यातलं सगळं पाणी निथळून जाणार आहे. आणि चिकन मसाले चांगलं ते शिजवायला ठेवून दिलं कुकरमध्ये. आणि एकीकडे थोडीशी भाजी बनवली, कारण मला जास्त भात वगैरे आवडत नाही, तर मी माझ्यासाठी थोडीशी भाजी बनवली आहे. यांना वेगळं त्यांना वेगळं करावंच लागते. तर थोडीशी भाजी माझ्या सासूसाठी आणि माझ्यासाठी पण बनवून घेतली मी. तर बघा, चिकन शिजलेलं आहे आणि त्याच्यावर हे अर्धे कच्चे शिजलेले तांदूळ टाकत आहे मी. खूप मस्त बिर्याणी तयार होते. जास्त मसाले वापरलेलेच नाही आहेत. एवढी टेस्टी होणार आहे, नक्की एकदा करून बघा. आणि सगळा भात टाकलेला आहे मी याच्यात या कुकरमध्ये आणि झाकण लावून घ्यायचं आणि 10 मिनटं मंद आचेवर वाफवून घ्यायचे. तर गॅस बंदच केलेला होता, लावला आहे मी आता 10 मिनटं. आणि हे बघा पसारा किती झालेला आहे. तर 2-3 चपात्या पण टाकून घेते माझ्या सासूसाठी आणि माझ्यासाठी, कारण की आम्ही चपाती भाजीच खाणार आहे. त्यांना पण भात नाही आवडत, मला पण नाही आवडत. तर तव्यावर मी चिरलेले कांदे फ्राय करायला टाकणार आहे. तर तव्यावर तुम्ही करून बघा, खूप टेस्टी अशी टेस्ट येणार आहे बिर्याणीला. खूप मस्त असे कांदे इथं भाजून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांद्याला भाजून घेतलं आहे. आणि तेच जाणार आहे आता सगळ्या या कुकरमध्ये. ते बघा मी टाकलं आहे, संपूर्ण ट्रान्सफर केलेलं आहे याच्यातलं. त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीरसुद्धा, खूप सारी कोथिंबीर चिरायची आणि ती वरून टाकून द्यायची. खूप मस्त टेस्ट येणार आहे बिर्याणीला. तुम्ही पण नक्की करून बघा. माझ्या मुलांना तर खूप आवडली आजची बिर्याणी. माहिती नाही, आता अजून खाल्ली नाही तर मी सांगत आहे त्यांना आवडेल.
तर चांगली मिक्स करून घ्यायची. भारी जाते थोडी मिक्स करायला, हळूहळू हळूहळू गरम होती. तर मिक्स केली आणि बघा किती छान अशी बिर्याणी तर तयार झाली आहे. कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा.